नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर असे एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे एकला चलो रे. मंडळी, असं म्हटलं जातं की युनिटी इज स्ट्रेंथ, युनिटी इज द बेस्ट पॉलिसी. आणि जर का तुम्ही काही युनायटेड राहिले तर तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतात, काहीतरी एकत्रितपणाने ठाम असं काहीतरी जगासमोर आणू शकतात. पण मंडळी, हे सगळं खरंच खरं आहे का, हा मोठाच प्रश्न आहे. एकटा जरी माणूस असेल ना, तर त्याच्यात जर का त्याची ती स्ट्रेंथ असेल, त्याची मानसिक धारणा असेल, त्याची क्रिएटिव्हिटी असेल, त्याच्याजवळ तशी स्वतःची अशी विल पॉवर असेल की मी एकटा आहे तर काय झालं, माझ्यावर कोणी नाही तर मी काही करू शकतो, तर तो जगात असं काही घडून आणू शकतो, असं काही तो करू शकतो की सारे जगाचं तो नंदनवन बनवतोच, पण आपल्या आयुष्याचंही नंदनवन बनवू शकतो. आणि म्हणून अकेले है तो क्या गम है असं म्हणावं मला नेहमीच वाटतं. आता मी जी एक 2-3 गोष्टी सांगणार आहे त्या 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 गोष्टींवर तुम्हाला हे सहज लक्षात येईल की एकटा माणूस काय एका अनवट वाटेने जाणारा माणूस कसं काय एक वेगळं असं स्वतःचं अस्तित्व आणि त्याबरोबर जगाचं नंदनवन बनवण्यास कारणीभूत होतो, त्याची काही खास उदाहरणं आहेत. त्या राजस्थानातील पिपलांतर हे गाव आहे, ते साधारण 2005 सालापासून अस्तित्वाला आलं. तेथे संगमरवरी खूप खाणी होत्या आणि त्या संगमरवरी खाणी असल्यामुळे त्याची खूप अक्षरशः 900 फूट खोल इतकी खोदाई करून ते सगळं संगमरवरतीतलं काढलं गेलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या गावातली जी शेती होती, ती झाडं होती, तिथं जे काही होतं पाणी भरपूर प्रमाणात होतं, ते सगळं नष्ट झालं. पाण्याची लेव्हलसुद्धा 900 फूट खोल इतक्यावर पर्यंत गेली. त्या गावचा जो सरपंच होता तो श्यामसुंदर पालीवाल नावाचा एक सद्गृहस्थ होता. आणि त्याची मुलगी किरण ही एका कडक अशा उन्हाळ्यात, मे जूनचा महिना असेल, त्या कडक उन्हामुळे ती मुलगी मृत्यू पावली, पंचत्वात विलीन झाली. त्या माणसाचं हृदय अगदी पिळवटून निघालं. त्याला खूप वाईट वाटलं आपली मुलगी गेली याचं. पण मग त्याने काय केलं, आपल्या मुलीच्या आठवणी खातर त्याने 111 झाडं त्या गावात लावली. आणि मग त्याने अशी घोषणा केली की गावात ज्याला ज्याला म्हणून मुलगी होईल, ज्याला ज्याला मुलगी होईल त्याने तिच्यासाठी 111 झाडं लावलीच पाहिजेत. दुनियातील हे एकमेव असं गाव आहे की जिथे मुली झाल्यावर 111 झाडं लावली जातात. आणि अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशीही केली या गावकऱ्यांनी की हे गावकरी आपले स्वतःचे एक गावातून 21,000 रुपये गोळा करतात आणि ज्या माणसाला मुलगी झाली त्या माणसाकडे जातात आणि त्याला सांगतात तू ह्याच्यात 10,000 रुपये घाल. आणि असं म्हणून 31,000 रुपयाची एफडी त्या नवीन जन्म झालेली जी मुलगी आहे तिच्या नावाने 15 वर्षांसाठी एफडीत टाकतात ते पैसे. आणि असं हे वैशिष्ट्य आहे. आणि मग ह्या मुली जसजशा मोठ्या होत जातात तसतशा ह्या मुलींना लक्षात येतं की आपल्या जन्माच्या वेळी 111 झाडं लावली गेली आहेत. आणि मग त्या मुली त्या झाडांना आपले भाऊ मानतात आणि प्रत्येक राखी पौर्णिमेला 111 अशा राख्या त्या या झाडांना बांधतात. हे या गावाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आणि मग त्या गावाने अजून एक प्रथा चालू केली की एखादा माणूस एखाद्या घरातला मृत्यू पावला असेल तर त्या घरातल्या लोकांनी 11 झाडं लावायची. आणि हा एक तिथे एक वहिवाटच पडून गेले की मुली झाल्या ज्या घरात त्यांनी 111 झाडं लावायची, ज्या घरातला एखादा व्यक्ती मृत्यू पावलाय त्यांनी 11 झाडं लावायची. आणि मग ह्या श्यामसुंदर पालीवाल नावाच्या माणसाने ही जी उत्क्रांती केली, आपल्या अथक परिश्रमाने त्याने जो हे रिव्होल्युशन घडून आणलं, तर त्याच्यामुळे असं एक आश्चर्याची घटना घडली की जी पाण्याची पातळी 900 फूट खोल गेली होती त्या संगमरवरी खाणींच्या पातळीपर्यंत, ती अचानक 50 फुटांवर आली. तसंच त्या गावामध्ये 3 लाखाहून अधिक झाडं लावली गेली आणि त्याच्यातले 35 लाखाहून अधिक हे झाड जे आहे ते ऑलिव्हेरा हे झाड किंवा झुडूप आहे, त्याच्यातली 35 लाख झुडपं आहेत. म्हणजे आपण खूपदा म्हणतो ना की एकटा माणूस काय करणार आहे, तू काय करू शकणार. पण एका माणसाने असं काही करून दाखवलं की युनेस्कोला सुद्धा त्याच्या कामाची दखल घ्यावी वाटली. आणि त्याच्या ह्या अथक परिश्रमानंतर युनेस्कोने सुद्धा जाहीर केलं की जगाच्या पाठीवर असं एकमेव गाव आहे की जिथे
मुली झाल्यावर 111 झाडं लावली जातात. आणि जगाच्या पाठीवर एकमेव गाव असल्याची ही ग्वाही दिली आहे आणि जिथे अशी 3 लाखाहून अधिक झाडं लागली गेली आहेत. आता अजून एक उदाहरण द्यायचं असेल तर कॅलिफोर्नियातील ही गोष्ट आहे. तिथे हेनरी बटरफ्लाय नावाची एक स्त्री, तर तिथे असं झालं की टेकवूडची जी झाडं असतात तिथे भरपूर प्रमाणात आहेत आणि ती 200 मीटर उंच आणि 200 फीट उंच आणि 1000हून अधिक वर्ष जुनी असणारी ही झाडं तिथे भरपूर प्रमाणात, तिथे जंगलच्या जंगल आहेत. तर एक दिवस ही झाडं, एक झाड कापण्यासाठी तिथे माणूस आलं असताना ही मुलगी त्वेषाने त्या झाडावर चढली आणि मग तिला गावकऱ्यांनी सांगितलं की तू 7 दिवस अशीच त्या झाडावर चढून राहा, मी तुला खालून अन्न पाण्याचा सगळ्याचा पुरवठा करू आणि तू 7 दिवस राहा. पण मंडळी, गंमत अशी झाली की ही मुलगी 1-2 दिवस नाही, 1 आठवडा नाही, तर तब्बल 738 दिवस ती त्या झाडावर जाऊन बसली आणि तिने त्या झाडाचं संरक्षण करायचं ठरवलं. ती एकटी स्त्री जी 10 डिसेंबर 1997ला झाडावर चढली होती, ती तब्बल 18 डिसेंबर 1999ला ती त्या झाडावरून खाली उतरली. आणि हे केवळ काम तिने कशासाठी केलं तर ते एक झाड कापलं जाऊ नये म्हणून. आणि मग ज्यावेळेला तिथल्या गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की हेच झाड नाही केवळ, तर हे अख्खं जंगल, इथे जेवढी झाडं आहेत ती कधीच कापली जाणार नाही, हे जेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं त्यावेळेला ही मुलगी तब्बल 738 दिवसानंतर त्या झाडावरून खाली उतरली. तर अशी ही मुलखावेगळी माणसं असतात की ते आपल्या कर्तृत्वाने काय कायापालट घडवून आणतील आणि काय चांगलं घडवून आणतील याचा काही नेम नसतो मंडळी. अजून एक गोष्ट आहे आपल्या कर्नाटकातील तिकम्मा या स्त्रीची. ह्या बाई आता 113 वर्षांच्या आहेत. तर ह्या आपल्या पतीबरोबर जात असताना रस्त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की रस्त्यावर एकही झाड नाही. तर त्यांना इतकं वाईट वाटलं आणि त्यांनी ठरवलं की आपण थोडे करून झाडं लावायचे. आणि ह्याप्रमाणे ह्या एकट्या तिकम्मा नावाच्या स्त्रीने 8000 झाडे लावली आहेत आणि त्यातील 385 हे वडाचे वृक्ष आहेत. हे विशेष आहे की जो वड आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देण्याचं कार्य करत असतो. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या स्त्रीच्या कामाची दखल घेतली आणि तिला पद्मश्री देऊन तिचा गौरवही केला आणि तिच्या नावावर अमेरिकेत रिसर्च ट्री सेंटरही चालू झालेलं आहे मंडळी. तेव्हा मी एकटं काय करणार, मी एकटा आहे, मी काय करू, असे प्रश्न मनाला विचारू नका. आपल्याजवळ थोडीशी अनवट वाट चोखाळायची जर का आपली सवय असेल किंवा आपल्याला त्याच्यातून आनंद मिळत असेल, आपल्या मनाची तशी स्ट्रेंथ असेल, तर तुम्ही जरूर त्या अनवट वाटेवर पाऊल टाका आणि मग बघा तुम्ही ह्या आयुष्याचं कसं नंदनवन फुलवू शकता. त्या आयुष्यात किती छान छान गोष्टी घडू शकतात. मध्यंतरी मी या संदर्भातल्या अशा अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहिले आणि ऐकले. आत्ताच रिसेंटली कुर्डवाडीत एका शाळेत मुख्याध्यापक असलेल्या सरांच्या जो मुलगा कृषी क्षेत्रात अधिकारी आहे, त्या मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ त्यांनी सांगितलं होतं लग्नपत्रिकेत की तुम्ही आम्हाला आहेर म्हणून फक्त पुस्तकच द्या. इथे आहेर म्हणून फक्त पुस्तकं स्वीकारली जातील आणि तिथे एक पुस्तकांचा स्टॉलही लावलेला होता. आणि विशेष म्हणजे या लग्नात खरंच लोकांनी पुस्तकांचा आहेर त्यांना केला आणि त्यांनी तो मोठ्या आनंदाने स्वीकारला. तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही एवढी पुस्तकांचाच आहेर स्वीकारला जाईल किंवा पुस्तकं आम्ही घेऊ असं का लिहिलं. तर ते म्हणाले की मी शाळेत शिक्षक होतो, मी मुलांना नेहमी शिकवत असतो आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने सतत काहीतरी वाचत राहावं आणि सतत काहीतरी ज्ञान मिळवत राहावं. या माझ्या पोटतिडकीमुळे मी माझ्या घरात एक छोटीशी लायब्ररी चालू केली आहे आणि त्या लायब्ररीत म्हणजे मी डोनेशन म्हणून कुठल्याही प्रकारची पुस्तकं घेतो आणि ती त्या लायब्ररीत ठेवतो आणि त्याच्यात असे असंख्य पुस्तके आहेत की जी पुढे IAS IPS ऑफिसर होणाऱ्या मुलांना कामी येतील किंवा त्यांच्या अभ्यासासाठी लागणारी अनेक पुस्तकं त्याच्यात मिळतील. हा माझा उद्देश होता की पुढल्या पिढीला असं काहीतरी
छान मिळावं, त्यांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आपण पाहतो की तर साडीचा कपड्यांचा आहेर असेल किंवा भांड्या कुंड्यांचा आहेर असेल किंवा इतर कुठलाही आहेर असेल, तर आपण काय करतो की आपल्याकडे ती वस्तू आहे किंवा ती आपल्या कामाची नाही, आपण लगेच दुसऱ्याला देऊन टाकतो. पण हा असा एकमेव द्वितीय आहेर जर का असेल तर माणूस तो नक्की स्वीकारतो आणि तो एक वेगळी आठवण म्हणून जगतो. आणि त्याचा जर का अशा छान पद्धतीने आपण जगाच्या कल्याणासाठी किंवा आपल्याच गावातल्या किंवा आपल्या देशातल्या लोकांच्या कल्याणासाठी उपयोग केला तर किती छान, नाही का? तर हा विचार खूप मनाला भावणारा आहे असं मला वाटतं. अजून एक असंच मी एक व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यात एक IAS तरुण तरुणीने ज्यावेळेला लग्न केलं त्यावेळेला त्यांनी आपल्या लग्नाच्या तिथेच एक ब्लड डोनेशन कॅम्प्स तिथे एक टेंट टाकला होता आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाने तिथे डोनेशन करावं अशी रिक्वेस्ट केली होती. अशी जर का तुम्ही जगावेगळ्या अनवट वाटेने जात असाल आणि लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह करत असाल ना, तर त्याला नक्कीच जगाचा पाठिंबा मिळतो. आणि ते सगळं जाऊ दे, आपल्या मनाला एक मानसिक शांती, एक समाधान, एक आनंदही मिळतो की मी जे काही करतोय ना ते माझ्या स्वार्थासाठी काहीच नाही, यातलं माझं जे आहे ते फक्त जगाच्या कल्याणासाठी किंवा दुसऱ्यांच्या कल्याणासाठी मी करतो. आणि मग अशा जगाच्या कल्याणासाठी ज्या आपण म्हणतो संतांच्या विभूती, तशा आजकाल आपल्याला अनेक लोक असे पाहायला भेटतात की त्यांच्या अतुलनीय कामातून ती अशी काही कृती घडून जातात आणि छान पायंडा समाजापुढे ठेवतात. आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांवर छान त्याचा इम्पॅक्ट होतो आणि लोकही त्या मार्गाने काहीतरी नवीन प्रेरणा घेऊन कामाला लागतात. आणि वेगळंच असं क्रिएटिव्ह असं विश्व आपण ह्या योगाने निर्माण करू शकू आणि लोकांना एकमेकांना मदत करू शकू. आणि हीच तर ह्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. तुम्हाला हा विचार कसा वाटतो मला जरूर कळवा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ ज्या ज्या वेळेला येतील त्यावेळेला ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून पाहायला मिळतील. तेव्हा मंडळी, नमस्कार, पुन्हा भेटूया.